नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतचा आनंदी कट्टा आनंदानं ऐकणाऱ्या सर्व रसिक आणि सुज्ञ श्रोत्यांचं मी अनुराधा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण सगळेच जण अगदी मनापासून आनंदी कट्टा तर ऐकतातच, पण त्याचबरोबर आपल्यापैकी बरेच जण त्यांचे विचारसुद्धा आम्हाला लिहून पाठवतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नावासह आनंदी कट्ट्यावर त्यांचा समावेश करत असतो. आनंदी कट्ट्यावर आपापल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही जण करत असतात, तर काही अगदी फोन करूनही कळवतात. खरंच खूप छान वाटतं आणि त्याबद्दल आपण सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. आजच्या आनंदी कट्ट्यावर आपल्या आनंदी कट्ट्याच्या अगदी मनापासून चाहत्या असणाऱ्या शुभदा मित्रगोत्री यांनी त्यांचे नाम आणि नामस्मरणाविषयीचे सुंदर विचार आम्हाला रेकॉर्ड करून पाठवले. ईश्वराच्या मनापासून केलेल्या नामस्मरणातही किती आनंद आणि समाधान मिळू शकतं हेच आज आपण ऐकणार आहोत आजच्या आनंदी कट्ट्यावर शुभदा मित्रगोत्री यांच्याकडून. नमस्कार, मी शुभदा मित्रगोत्री. मंडळी, नाम किंवा नामस्मरण म्हणजे काय? एखादी व्यक्ती चिंतातूर असेल, काळजीत असेल तर आपण अगदी सहज सुचवतो, जरा देवाचं नाव घ्या, बरं वाटेल, शांत वाटेल. पण हे इतकं सहज सोपं असतं? नाही ना. काही सेकंदांच्या पुरती शांतता मिळाली तरी बास असते, पण त्यासाठी मनाची एकाग्रता खूप महत्वाची असते. आपण नाम घ्या, नामस्मरण करा हे नेहमी प्रवचनात, कीर्तनामध्ये ऐकतो. आपल्या सगळ्या संतांनी सुद्धा नामाचं महत्व विशद केलेलं आहे. पण मग नाम घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर नाम घ्यायचं म्हणजे परमेश्वराला स्मरायचं, त्याचं नाव घ्यायचं आणि एक एक पायरी पुढे जायचं. आधी नामस्मरणाची ओळख करून घ्यायची, मग त्याचं चिंतन करायचं, मग कीर्तन, भजन अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या मधून परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. पण हे सगळं कधी शक्य होतं? तर मन स्थिर असल्यावर. मनाच्या स्थिरतेतून हळूहळू एक एक दार उघडायला लागतं, एक एक पायरी पुढे जायला लागतं आपल्याला. पण या मनावर ते स्थिर होण्यासाठी आपल्याला ताबा ठेवता येतो का? कारण आपलं मन हे फुलपाखरासारखं आहे, चंचल आहे. क्षणात आकाशात भरारी घेतं तर क्षणात खाली येतं. एका विचारातून दुसऱ्या विचारात हे त्याचं चक्र अव्याहतपणे चालू असतं. थोर कवयित्री बहिणाबाई यांनी सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये किती सुंदर सांगितलंय, सगळ्यांना ज्ञात आहे ते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तर अशा या चंचल मनावर ध्यान, उपासना करूनच ताबा मिळवता येतो. त्यासाठी खूप प्रयत्न करायला हवा. नाम घेताना हळूहळू सुरुवात करायची. नाम हे मोजून करायची गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा सुरुवातीला त्याची गोडी लागण्यासाठी जप किंवा नाम हे आपण मोजून करायला हरकत नाही, त्याची सवय होईपर्यंत. मग जिभेला, शरीराला आणि मनाला एकदा सवय झाली की मग आपोआप ते होतं. नामजप हा सदा सर्व काळ कुठेही केव्हाही केला तरी चालतो. त्याला स्थळ, वेळ, काळ कशाचंही बंधन नाहीच आहे. कोणतीही जागा त्यासाठी अपवित्र नाहीये. नामजपाने शांती मिळते म्हणून नामजप करायचा ही आपल्या संतांची शिकवण आहे. पण मग त्याच्यासाठी कुठलीही अट जरी नसली तरी त्या अवघड खूप आहे. कारण आपल्याला असं वाटतं की एकाग्र मन होण्यासाठी कुठेतरी लांब जाऊ, प्रपंच सोडून जाऊ आणि मग शांत ठिकाणी नामस्मरण करू. पण जेवढ्या शांततेसाठी आपण लांब जाऊ तितकी प्रपंचाची आठवण आपल्याला जास्त येणार आणि त्यामुळे प्रपंचात राहून आपल्याला एकचित्ताने नाम जप करता आलं पाहिजे. सद्गुरू श्री वामन पै यांच्या प्रवचनामध्ये तुकाराम महाराजांची खूप छान गोष्ट ते सांगतात. एकदा तुकाराम महाराजांनी त्यांच्या समोर बांधकाम चालू होतं, तेव्हा तिथं काही मजूर काम करायचे, त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तिथं तुम्ही किती तास काम करताय आणि तुम्हाला किती मजुरी मिळतेय. त्या मजुरांनी सांगितलं सगळं. मग तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, जेवढे तास तुम्ही काम करता त्याच्या निम्मे तास काम करायचं आणि दुप्पट मजुरी मिळेल. तयार आहेत का तुम्ही? तसं असेल तर उद्यापासून माझ्याकडे या. सगळ्या त्या मजुरांना खूप आनंद झाला. निम्म काम आणि दुप्पट दाम. दुसऱ्या दिवशी सगळे अगदी आनंदाने आले आणि मग तुकाराम महाराजांच्याकडे आल्यावर सांगितलं त्यांनी, एक काम करायचं, 4 तास रोज इथं थांबायचं
आणि फक्त नामस्मरण करायचं. त्यांना इतका आनंद झाला मजुरांना की फक्त 4 तास थांबायचं आणि तेवढ्यात नामस्मरण करायचं आणि रोज आपल्याला दुप्पट दाम मिळणार आहे. पहिली 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15-20 मिनिटं झाल्यावर एकेकानी हळूहळू डोळे उघडायला सुरुवात केली, चुळबुळ करायला सुरुवात केली आणि अक्षरशः तिथून ते पळून गेले. म्हणजे निम्म काम आणि दुप्पट दाम असून सुद्धा अस्थिर मनामुळे हे शक्य झालं नाही, कारण आपण सामान्य माणसं. मी देवाचं नाव घेतल्यावर मला काही ते मिळेल, मला हवं ते मिळेल, मग मी सुखी होईन, हे वाटणं हीच सामान्य माणसाची लक्षणं आहेत. आणि काही मिळो किंवा न मिळो, किंबहुना मी सुखीच आहे, मी शांत आहे, समाधानी आहे, असं वाटणं ही संत वृत्ती आहे, ही संतांची लक्षणं आहेत. संतांनी आधी सगळ्या गोष्टी अंगीकारल्या आणि मग त्याच्यातून इतरांना, समाजाला त्यांनी शिकवण दिली आहे. थोडक्यात काय तर नामाने, नामस्मरणाने परमेश्वराजवळ लीन होणे म्हणजे भक्ती. तुम्ही जे काही करता आणि जे निसर्गाचे नियम आहेत त्याच्या मिलनामधून जे निर्माण होतं ती नियती. एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम, जे क्रियेवर असणारी ही प्रतिक्रिया आहे. देवाचं नामस्मरण करा, गोड बोला म्हणजे मधुर बोला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कमी बोल पण चांगलं बोल, रसाळ बोल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकदा देवाचं नाव मुखी यायला सहस्त्र जन्माची पुण्याई लागते. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. शांती दया सर्वा भूती समाधी साधन संजीवन नाम. श्रोते हो, मनापासून केलेलं नामस्मरण हे ईश्वर भक्तीचा खरा आनंद मिळवून देणारं असतं, हेच खरं. म्हणजेच आपली भक्ती खऱ्या अर्थानं ईश्वरचरणी अर्पण करायची असेल आणि त्यातून आनंद आणि समाधान मिळवायचं असेल तर मनापासून केलेलं नामस्मरण हा त्यावर एक अतिशय सुंदर असा मार्ग आहे, हो ना? तेव्हा श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरचा शुभदा मित्रगोत्री यांनी मांडलेला हा नामाविषयीचा विचार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचबरोबर आपलेही आनंद, समाधान देणारे तसंच काही प्रेरणादायी विचार असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा, त्यांचं स्वागतच असेल. तेव्हा रेडिओ जयंतवरचे असेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.